नमस्कार मंडळी. रोहिणी संगीताला विचारत असते की कशा आहात मग मिसेस खरे, परंतु संगीता मात्र लेकीचं वैभव बघण्यामध्ये बिझी असते. रोहिणी तिला पुन्हा विचारते तर संगीता सांगते की हो मी अगदी मजेत आहे. आणि मग रोहिणी कलाला सांगते की कला अगं तू तुझी रूम दाखव ना त्यांना. रजनी मनात विचार करू लागते की नक्की वंश काय करताय हे सर्व. आता कला स्टोर रूम मध्ये राहते हे जर तिच्या आईला समजलं तर तिच्या आईला किती वाईट वाटेल. परंतु रोहिणी म्हणत असते की अगं कला तुम्ही एक काम करा, तू तुझ्या रूम मध्ये जाऊनच आईला भेट ना आणि तिथेच मस्त गप्पा मारा. तर कला म्हणत असते की नाही कशाला, आम्ही इथेच बसतो. त्यावर संगीता म्हणत असते की नाही कले, मला दाखव ना तुझी रूम कशी आहे, चल आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया. संगीता आता पुढे झालेली असते तेव्हा रोहिणी म्हणते की कला अगं मी असं मुद्दाम म्हटले, आणि तसंही तुझ्या आईला जर तू स्टोर रूम मध्ये राहते हे जर ऐकल्यावर किती वाईट वाटलं असतं ना, त्यामुळे मी तुला असं सांगितलं. आणि तसंही आज अद्वैत घरी नाहीये त्यामुळे तू जा रूम मध्ये. आणि मग कला आता संगीताला घेऊन अद्वैतच्या रूम मध्ये गेलेली असते. इकडे काजू ही संगीताला कॉल करत असते परंतु संगीता तिचा कॉल घेत नसते. त्यामुळे ती म्हणत असते की काही लोचा तर झाला नसेल ना. आणि मग ती कलाला कॉल करते तर कलाचाही फोन त्यावेळी स्टोर रूम मध्ये असतो त्यामुळे कला ही कॉल करत नसते. त्यामुळे आता काजूला फार भीती वाटत असते आणि नक्कीच तिकडे काहीतरी मॅटर झालेलं असणार असं तिला वाटायला लागतं. तर नैना इकडे मंदिरात आलेली असते आणि देवी आई इकडे ती प्रार्थना करत असते की देवी आई प्लीज मला काहीतरी मार्ग दाखव. निदान मी घरच्यांना एवढं जरी सांगू शकले असते ना की मी राहुलवर प्रेम करते आणि आम्ही लग्न करणार आहोत, तेव्हा तरी खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. परंतु मी तसंही नाही करू शकत आहे. आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव. इकडे कला ही संगीताला अद्वैतच्या रूम मध्ये घेऊन आलेली असते. तर संगीता विचारत असते की कला तू ठीक आहेस ना इथे, आणि सगळेजण इथे तुझ्याशी प्रेमानेच वागतात ना. त्यावर कला म्हणते की हो आई. गीता कलाला म्हणत असते की अगं कला बस माझ्या जवळ, हे बघ सगळ्यांनी माझ्यावरचा राग सोडला परंतु तू माझा राग अजून धरून बसलीस. कला म्हणते की नाही गाई तसं काहीच नाहीये. तर संगीता म्हणते की मग माझ्या जवळ का बसत नाहीयेस तू. तेव्हा कलाला अद्वैतची आठवण होत असते कारण अद्वैत तिला म्हटला होता की जगासाठी असशील तू गुणी बायको, परंतु तू माझ्या रूम मध्ये अजिबात यायचं नाही आणि माझ्यासाठी तू बायकोच नाहीये. आणि ती विचार करू लागते की आई अगं इथं तुला दिसतंय तसं काहीच नाहीये, परंतु तुला जर हे सगळं समजलं ना तर तुला फार वाईट वाटेल. संगीता कलाला विचारते की अगं कला कसला एवढा विचार करतेयस, बस ना माझ्या जवळ. तर कला आता संगीताच्या पायाजवळ बसते. कला संगीताला विचारत असते की आई सर्व घरी ठीक आहे ना आणि बाबा ठीक आहे ना. त्यावर संगीता म्हणते की हो ग घरी सगळं काही ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. इकडे आबा रजनीला म्हणत असतात की रजनी मला माहितीये तुला काय वाटतं ते, इथे अद्वैत आणि सरोज नाहीये आणि ह्या आल्यात म्हणून, पण हे बघ तुला एक गोष्ट सांगतो की माणसाने कर्तव्याला कधी चुकायचं नसतं आणि एखाद्याने गाय मारली म्हणून आपण लगेच वासरू नसतं मारायचं. पण कला आता आपली सून आहे आणि किती गुणी मुलगी आहे ती. आता तिच्या जर घरचं कोणीतरी आलंय, तिच्या माहेरचं कोणीतरी आलंय तर त्याचा आदर तिथे इथे व्हायलाच हवा ना. रोहिणी म्हणते की डॅड तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघते ना सगळं. आता रोहिणी अद्वैतच्या रूम मध्ये गेलेली असते. रोहिणीला बघून आता कला लगेच उठते तर रोहिणी म्हणते की अरे बापरे मी तर तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना, आई आणि मुलगी छान गप्पा मारत होत्या, उगाच माझ्यामुळे थांबल्या. संगीता म्हणत असते की नाही नाही असं काही नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते की आणि कला तू फक्त आईचं गप्पांनीच पोट भरवणार आहे का, चहा दूध कॉफी ज्यूस असं काहीतरी मागव, नाहीतर एक काम कर अंजुला ना त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवायला सांग, मी आहे ना इथे, तू जा बरं खाली. आणि मग कला आता तिथून निघून गेलेली असते. रोहिणी संगीताला म्हणत असते की काय मग मिसेस खरे आता खुश आहात ना तुम्ही लेकीला खुश बघून. तेव्हा संगीता म्हणते की हो आता मी खूप खुश आहे. अहो आमच्या जीवाला तर अक्षरशः घोर लागला होता, पण तुम्हाला खरं सांगू का हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. त्या दिवशी तुम्ही म्हटला नसता तर हे काही झालंच नसतं. रोहिणी म्हणते की मिसेस खरे मी एवढं काही नाही केलंय आणि एवढं आभार प्रदर्शन करायची काही गरज नाहीये. बरं ते जाऊ द्या, माझा आभार मानायचं राहू द्या, परंतु मुलीची रूम बघा तुम्ही कशी वाटते ते. हा म्हणजे एकदा नैनाचं जेव्हा कानातलं रूम मध्ये राहिलं होतं तेव्हा तुम्हीही आल्या होत्या. आता फक्त ही रूम नैनाऐवजी कलाची आहे. काय फरक पडतो नैनाची किंवा कलाची आहे तर तुमच्या जावयाचीच ना. आणि अद्वैतने तर नैनाच्या मनासारखी रूम सजवली होती, डेकोरेशन तिच्या मनासारखं होतं, परंतु काय फायदा झाला शेवटी. जाऊ द्यात आता, जे झालं ते झालं, आता आपण तरी काय करणार आहोत. तेवढ्यातच संगीताचं लक्ष आरशाजवळ जातं तर आरशाजवळ काही हार ठेवलेले असतात. रोहिणी बरोबर ओळखते की संगीता एक नंबरची लालची बाई आहे. त्यामुळे रोहिणी आता संगीताला म्हणते की अहो मिसेस करे या ना इकडे, अहो चांदेका ज्वेलर्सचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे हे, एकदा बघा तर तुम्ही. संगीता नाही नाही म्हणत असते परंतु रोहिणी आता त्यातला एक हार काढून संगीताच्या हातात देते आणि म्हणत असते की अहो बघा तर याच्यावर किती छान वर्क केलंय आणि किती जड आहे, हा सोन्याचा आहे, हा 12 तोळ्याचा हार आहे हा. हे ऐकून संगीता थक्क होते आणि म्हणते की बापरे 12 तोळ्याचा, म्हणजे सगळं मिळून जरी पकडलं तरी 18 लाखांचा हार असेल हा. तेव्हा रोहिणी म्हणते की हो. रोहिणी म्हणते की थांबा तुम्हाला हा हार आवडलाय ना, एक काम करा ना तुम्ही घालून बघा ना. असं म्हणून आता ती
संगीताच्या गळ्यामध्ये हार घालते आणि म्हणते की अहो घाला हो, तसाही तुम्हाला कधी एवढा 18 लाखांचा हार घालायला मिळणार आहे. संगीता आरशामध्ये हार बघत असते, ती कशी दिसतीये ते बघत असते आणि त्याच वेळी आता अद्वैत आणि सरोज देखील घरी आलेले असतात. तर रोहिणी मात्र संगीताला नादी लावून तिथून निघून गेलेली असते. रोहिणी आता जेव्हा अद्वैतला घरात येताना बघते तेव्हा तिला शॉकच बसतो आणि ती म्हणते की अरे बापरे, मी तर हे एक्सपेक्टच केलं नव्हतं, परंतु जे काही होतंय ते अगदी चांगलं होतंय. तर सर्वजण आता अद्वैतला तिथे बघून घाबरलेले असतात. रजनी पुढे येते आणि म्हणते की अद्वैत, अरे तू इथे काय करतोयस आणि एवढा लवकर आलासाच? अद्वैत म्हणतो की अगं काकू, माझी एक महत्वाची फाईल विसरली होती घरी, त्यामुळे मी आलोय. तर रजनी म्हणत असते की अरे पण तू इथे बस ना, मग नंतर बघता येईल फाईलचं. अद्वैत म्हणतो की हो काकू, मी नंतर येतो जरा, कारण आता मला एक खूप महत्वाचं काम आहे, मला लवकर ईमेल करायचं आहे डॉक्युमेंट बघून. आणि मग असं म्हणत आता तो त्याच्या रूम मध्ये निघून गेलेला असतो. 100%पैकी फक्त 2% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. तुमच्या एका सबस्क्राईब करण्याने आम्हाला व्हिडिओ अधिक बनवण्यासाठी आणि व्हिडिओ वेळेआधी पब्लिक करण्यासाठी खूप प्रेरणा मिळते आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एकदम फ्री आहे. त्यामुळे विचार कसला करताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. अद्वैत आता त्याच्या रूम मध्ये येतो आणि संगीताला समोर बघतो. त्या संगीताला तिथे बघितल्यावर अद्वैतचं डोकंच फिरतं. अद्वैत संगीताला म्हणतो की तुम्ही इथे काय करताय आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुमची हिंमतच कशी काय झाली इथे यायची, आणि हे काय, हा हार तुमच्या गळ्यात कसा काय आला? माझ्या रूम मधून आताच्या आत्ता बाहेर निघा. तर संगीताला मात्र हे ऐकून शॉक बसतो. अद्वैत संगीताला म्हणत असतो की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, आताच्या आत्ता माझ्या रूमच्या बाहेर निघा, असं म्हणून आता संगीताला तो खाली घेऊन आलेला असतो. संगीता म्हणत असते की हो अद्वैतराव, माझं एकदा ऐकून तरी घ्या, अद्वैतराव माझं एकदा ऐकून तरी घ्या. परंतु अद्वैत काय ऐकायला तयारच नसतो. सरोजला आता आरडाओरडा केल्याचा आवाज येतो आणि मग सरोजही आता घरामध्ये आलेली असते. सरोज संगीताला बघते आणि म्हणते की ही बाई इथे काय करते आणि हिला घरामध्ये कोणी घेतलं? अद्वैत आता संगीताला घराबाहेर काढत असतो. तेव्हा आबा म्हणतात की काय चाललंय काय इथे आणि तू यांना घेऊन खाली का आलास? तेव्हा सरोज म्हणते की आबा अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की ही बाई अद्वैतच्या रूम मध्ये काय करते, मुळातच ह्या बाईला घरामध्ये कोणी घेतलं? तेव्हा आबा म्हणतात की मी घेतलं यांना घरामध्ये, तसंही ते आता नात्याने तुझ्या विहीनबाई आहेत आणि घरी आलेल्या व्याह्यांचा मान सन्मान करणं ही आपली रीत आहे. अद्वैत म्हणतो की मग विहीनबाईंनी सुद्धा आपला सन्मान राखायचा असतो, असं जावयाच्या घरी जाऊन काही चोरी करायची नसते. हे ऐकून आता संगीताला आणि कलाला मोठा धक्का बसतो. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत जरा तोंड सांभाळून बोल, शब्द खूप जालिम असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा, परंतु मी काही खोटं बोलत नाहीये, यांच्या गळ्यातला एकदा हार बघा तुम्ही, नशीब मी वेळेत पोहोचलो, नाहीतर आपल्या घरातलं खूप काही सामान गेलं असतं. संगीता म्हणत असते की हो अद्वैतराव तुम्ही हे सगळं काय बोलताय, अहो मी तर हा हार. तेव्हा कला म्हणते की आई जाऊ दे, काही बोलू नकोस, कारण तू काहीही बोलली तरी त्याला ऐकायला जाणारच नाहीये शेवटी, आणि मुळात म्हणजे जी चूक आपण केलीच नाहीये ती ऐकून तरी कशाला घ्यायची आणि त्याच्याबद्दल स्पष्टीकरण तरी कशाला द्यायचं. आणि ती अद्वैतला म्हणते की हे बघा, माझ्या आईवर असे आरोप केलेले मी अजिबात खपवून घेणार नाही, माझी आई तुमच्या घरात कशाला चोरी करेल? तेव्हा सरोज म्हणते की जी बाई तुला आमच्या घरात कसंही करून पाठवू शकते ना, ती बाई काहीही करू शकते. अद्वैत म्हणतो की तुला त्यांच्या गळ्यामध्ये हार दिसतोय ना, पुरावा आहे ना एवढा, तुला दिसतोय ना, आणि माझ्या बेडरूम मध्ये जाऊन ते हार चोरत होत्या, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या वयाचं मला भान आहे, त्यामुळे मी आवजाव करतोय, आणि अजून तुला कुठला पुरावा हवाय का? तेव्हा सरोज म्हणत असते की तू कशाला तिला एक्सप्लेन करतोय, आणि कोण आहे ही मुलगी? आपल्याकडे चोर आहे, पुरावे आहे आणि साक्षीदार सुद्धा आहेत, ताबडतोब तू पोलिसांना फोन कर आणि अरेस्ट करायला सांग या बाईला. आता आबा सरोजला म्हणतात की सरोज, आधीच आपल्या घरच्या गोष्टी ह्या सगळ्यांच्या तोंडावर सुरू आहेत आणि कशाला अजून तू आपल्या घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणतीयस? त्यांनाही काहीतरी सांगायचंय, त्यांना त्यांची बाजू तर मांडू द्यात. सरोज म्हणते की अहो ही बाई काय सांगणार आहे, स्वार्थासाठी काहीही करू शकते ही बाई. अहो आपली फसवणूक केली आहे लोकांनी, घरातली एक मुलगी पळून गेली म्हणून दुसरी मुलगी आपल्या नशिबावर मानली, आणि ह्या बाईचं ऐकून घेऊ तुम्ही म्हणताय मला? मी अजिबात ऐकणार नाहीच. त्यामुळे ह्या मुलीने जेव्हा माप ओलांडून ह्या घरात आली होती ना, तेव्हाच मी ही अट घातली होती की ह्या मुलीने तिच्या माहेच्यांशी काहीही संबंध ठेवायचे नाही. संगीताला आता सगळं काही समजलेलं असतं, तिला सगळं समजलेलं असतं की कला तिच्याशी एवढी तुटक का बोलतीये, आणि जसं तिला वाटतंय की तिची कला ह्या घरामध्ये खूप खुश आहे, तर असं अजिबात नाहीये. सरोज आता चिडते आणि म्हणते की ह्या मुलीने माझ्या शब्दाचा मानच ठेवला नाही आणि ना माझी हिने अट मान्य केली, आता ह्या मुलीला मी कशाला घरामध्ये ठेवायचं? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आबा संगीताला विचारत असतात की तुम्ही हा हार गळ्यामध्ये का घातला? तेव्हा संगीता म्हणत असते की अहो आत्याबाई, तुम्हीच मला म्हणालात ना की हा हार गळ्यात घाल, म्हणून मी घातला. आबा रोहिणीला विचारत असते की रोहिणी, तू यांना हा हार गळ्यामध्ये घालायला लावलास? तर आता कला संगीताला म्हणत असते की मला माफ करा, परंतु या घरात तुम्ही परत कधीही येऊ नका. आणि त्यावेळी सरोज आता संगीताला थांबवते. तर मंडळी, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.